Once again, a grand welcome to all my dear students for today's English lecture. Today we are going to see 1.4, that is the fourth lesson from the first unit. That is 1.4. The name of the lesson is Big Data, Big Insights. Now, Big Data. Before going to the lesson, just we should clear ourselves of what is a big data. Big data is a term used to describe collection of data that is huge and yet growing rapidly with time. Such collection is so large and complex that none of the traditional management tools are able to store and process effectively. पूर्वी ज्याप्रमाणे सगळं डाटा स्टोर होत होता, आता डाटा म्हणजे काय, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स, फिगर्स, स्टॅटिक्स, काही असू दे, तुमचं नाव, तुमच्या ऑक्युपेशनबद्दल माहिती, तुमची फॅमिलीबद्दल माहिती, तुमच्या घराबद्दल माहिती, किंवा तुम्ही जे ट्रान्झॅक्शन्स करता त्याबद्दल माहिती. तर पूर्वी हे सगळं कसं करत होते, तर रजिस्टरमध्ये स्टोअर करत होते. प्रिव्हियसली बिफोर द डिजिटल एरा, whatever information was stored, it was in the form of writing, it was done manually, it was written in the registers. But now, since the digital revolution, this is a digital era, we all know that. See, from the digital revolution, the data that is been that companies are getting, or the data that is collected from us, it is so huge that the conventional सिस्टीम, म्हणजे पूर्वी जे रजिस्टर्समध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर होत होते ते सिस्टीमने आता पॉसिबलच नाही आहे. इनफॅक्ट द डेटा इज ग्रोईंग टू सच अ लार्ज एक्सटेंट दॅट इवन टुडे ऑल्सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टोअर इट इफेक्टिवली. So this big data is what? Big data is a term used to describe collection of data that is huge and yet it is growing rapidly with time. As and on the time is progressing, the data also is increasing to a very large extent. And to manage this data effectively, it is very important. So big data, big insights. We call it as a data or data. Big data, big insights. Big insights mean, insight means to understand how the huge the data is and how to understand it and how to use it effectively, how to store it effectively. That is a very challenging task now, because the data is continuously increasing. Whatever we are doing, if you come to know, whenever we are using any searching anything on the Google, or you are using the Facebook, or you are communicating on the WhatsApp, whatever you are doing, it is been tracked, it is been record of, it is been kept record of. तुम्ही काहीही करता, तुम्ही काही सर्च करता, कधी फेसबुकवरती काही ट्रान्झॅक्शन्स करता, कधी ऑनलाईन सर्चवरती शॉपिंग करता, किंवा सहजरित्या तुम्ही काहीतरी सर्च करता, तर त्याचं काय केलं जातं, इट इज बीन मॉनिटर्ड, इट हॅज बीन केप्ट ट्रॅक्ट ऑफ, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. आता विचार करा, करोडो लोक दररोज किती इन्फॉर्मेशन सर्च करतात. जस्ट विथ अ क्लिक वी कॅन रीच टू एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड, वी कॅन गेट इन्फॉर्मेशन ऑन एनी टॉपिक. सो वॉट एव्हर वी आर डुईंग, इट इज बीन केप्ट रेकॉर्ड ऑफ ऑर केप्ट ट्रॅक्ट ऑफ. आणि आपल्याला माहिती आहे की आपण गुगल यूज करतो, फेसबुक यूज करतो, आणि तुम्ही जेव्हा फेसबुक ओपन करता किंवा जीमेल ओपन करता, तर अचानकपणे कुठल्या तरी प्रोडक्टची ॲड तुमच्यासमोर येते. तर ते ॲड कसे येते, तर ॲक्च्युली तुम्ही अगोदर जे काय ट्रान्झॅक्शन करता, वॉट एव्हर द ट्रान्झॅक्शन्स यू आर डुईंग, वॉट एव्हर सर्चिंग यू आर डुईंग, इट इज बीन केप्ट रेकॉर्ड ऑफ. फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर सर्चिंग फॉर द स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, स्पोर्ट्सचे जे साहित्य असतं त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सर्चिंग करताय, ऑर maybe you are searching for the clothes, or maybe you are searching for what we call sports material, or maybe you are searching for what we call some electronic items. तसं रेकॉर्ड ठेवलं जातं. आणि तुम्ही जेव्हा फेसबुक उघडता किंवा दुसरं सोशल ॲप वगैरे यूज करता, तिथं बरोबर तशीच ॲड येते जे की आपण सर्च केलेलं असतं. हे झालं एका माणसाचं. असं सगळ्या माणसाचं इट हॅज बीन केप्ट ट्रॅक ऑर रेकॉर्ड ऑफ ऑल द पीपल्स हू आर युझिंग द इंटरनेट टुडे, अँड दे आर टार्गेटिंग दीज पीपल्स ॲज द कस्टमर्स. तर तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल की हे बिग डेटा आहे, इट इज अ व्हेरी ह्यूज डेटा अँड वी नीड टू अंडरस्टँड इट. सो वी विल बिगिन विथ द लेसन बिग डेटा, बिग इनसाइट्स. It is an informational lesson. Information has been provided and it is easy. We are already knowing all the concepts which have been told in this lesson. Just we need to go through it. Okay.
there is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases, or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored, and analyzed. So, a huge amount of data is collected. सो व्हॉट इज गिवन देर इज अ रिव्हॉल्युशन, क्रांती आहे. आज जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप बदल, अमुग्र बदल झालेला आहे. देर इज रिव्हॉल्युशन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन एफेक्टेड बाय बिग डाटा. आणि हे बिग डेटा जे आहे याचं त्याच्यामध्ये खूप मोठं रोल आहे. तुम्ही काहीही करता, तुम्ही काही फॉर एक्झाम्पल यू आर सर्चिंग फॉर द फूड, some special type of foods, you are searching for the restaurants, you are searching for the place to visit, to go for traveling, to go for picnic, you are searching for what we called as the healthcare gadgets, our scientific pursuits. तुम्ही काही फक्त नाव काढा, प्रत्येक गोष्टीचं काय असतं तर आपले एक जीवनशैली बदललेली आहे. इट हॅज अफेक्टेड 360 डिग्री. दिस बिग डेटा हॅज अफेक्टेड आवर लाईफस्टाईल overall in all aspects, that is 360 degree. The massive data available with us can really work wonders. See, whenever we like a post on a Facebook, or we share a post on a WhatsApp, or we visit a website, we purchase something, or we watch videos, तुम्ही whatever you are doing, तुम्ही काही करता त्याचं एक रेकॉर्ड ठेवलं जातं, मॉनिटर केलं जातं की तुम्हाला काय सवयी आहे, तुम्हाला काय चांगलं वाटतं, तुम्ही कशासाठी कुठले प्रोडक्टसाठी सर्च केला आहेत, आणि इमिडिएटली ते डेटा त्या कंपनी जे आहे जे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा जे ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते त्या कंपनीला हे डेटा प्रोव्हाइड केलं जातं. आणि ती कंपनी डायरेक्टली आपल्याला, आपण जेव्हा फेसबुक ओपन करतो किंवा आपण जीमेल ओपन करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची ते ॲड पाठवतात. आणि तुमच्या लक्षात आलं असं की डायरेक्टली इनडायरेक्टली वी परचेस ऑल्सो, आणि इवन इफ यू डोंट परचेस इन्स्टंटली, इन द फ्युचर वी मे परचेस इट. सो दिस इज द वे ऑफ टार्गेटिंग द कस्टमर. whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. So a huge amount of data is collected. आता विचार करा, प्रत्येक गोष्टी आपण जे करतो तर त्याचं रेकॉर्ड केलं जातं, त्याला मॉनिटर्ड केलं जातं, तर हे डेटा किती मोठा असेल प्रत्येक व्यक्तीचा, फॉर ईच अँड एव्हरी पर्सन. सो ह्यूज द डेटा इज. नाउ टू मॅनेज इट इज नॉट अन इझी टास्क. लेट मी गिव्ह एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. Big data can be a petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For examples, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. Big data can be petabytes, exabytes. What are these petabytes, exabytes? Units of information. These are units of information equal to 1000 million. These are the units, the data which is stored in the computer or on the server, on the hard disk. It is having some units like what we call bits, bytes, then kilobytes, megabyte, gigabyte. So this goes on increasing. It is petabytes. Exabytes is also an unit of measurements. Well, that is a data consisting of billions to trillions of records of millions of people. जे आपण जिथं कुठल्या तरी वेबसाईटला जातो किंवा कस्टमर सेंटरला कॉन्टॅक्ट करतो किंवा सोशल मीडियावरती काहीतरी आपण सर्च करतो किंवा चॅटिंग करतो, शेअर करतो, हे प्रत्येक गोष्टीचं काय होतं तर हे डेटा कलेक्ट केलं जातं आणि स्टोअर केलं जातं. सो ह्यूज द डेटा इज. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, वेलॉसिटी, veracity means accuracy, veracity and value. Such a big data is easy to obtain. Once again I'm reading. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible.
हे जे आपण आपलं डेटा कलेक्ट केलं जातं आपल्याकडून, इट इज सो मॅसिव्ह, इट इज सो लार्ज दॅट इवन द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी, it is what we call, it is a challenge for the current computing technologies to store it, to analyze it, to bifurcate it. आणि त्यासाठी कशाची गरज आहे तर बिग डाटा ॲनालिटिक्सची गरज आहे. व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर इट? दॅट इज अ बिग डाटा ॲनालिटिक्स. ॲनालिटिक्स मीन्स व्हॉट वी कॅन कॉल एज अ सिस्टमॅटिकली ॲनालायझिंग द डाटा. Analytics means we need a we need to systematically analyze the data, that is an analytics. ओके, तर एवढं कॉम्प्लेक्स डेटा आहे, एवढं ह्यूज डेटा आहे की प्रेझेंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी जी आहे आपली, त्याच्यासाठी पण एक चॅलेंजिंग टास्क आहे हे डेटा स्टोअर करण्यासाठी. सो इट इज चॅलेंजिंग टास्क फॉर द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज टू store and analyze this data perfectly so that it can be used effectively. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. What it has been told, of course the data is very huge, and the current computing technologies also, it is a challenge for the current computing technologies to use this available data effectively, to manage this data in a effective manner. And what it has happened that big data analytics means what? That is analytics we call it systematically analyzing the data. जे डेटा आपल्याला मिळत आहे त्याचं व्यवस्थित स्टोअर करणे आणि ज्या कंपनीला त्याची गरज आहे त्यांना ते पाठवणे. सो बिग डाटा अनालिटिक्स इज द प्रोसेस ऑफ complex process of examining large and varied data sets or a big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. आता हिडन पॅटर्न्स मीन्स व्हॉट? आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही हिडन पॅटर्न्स असं पण म्हणू शकता की लोक कुठं पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. वेअर आर द पीपल इन्व्हेस्टिंग द मनी? दॅट कॅन बी इम्पॉर्टंट फॉर द बँकिंग सेक्टर. Or what are the current types of mobiles the customers are searching for? That can also be an hidden patterns. कारण आपण when we go to website and suppose I want to purchase a particular type of electronic equipments, we search it. Like me, number of people are searching. या सगळ्यांचा डेटा गोळा केला जातो. The complete data is collected and kept, and they can identify that for what particular product the demand is more. That is an hidden patterns. Unknown correlations we can call as the connection between two or more things. It can be that when a person is searching for an electronic, for example you can say mobile, so along with that whether the person is also looking out for an accessories of the mobile, and if he or she is looking, then what type of accessories they are looking for. According to that the information is collected and given to the companies. Market trends can be share market, okay, and customer preferences. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. आता जेव्हा एवढं पूर्ण इन्फॉर्मेशन अवेलेबल होतं, फ्रॉम वेअर दिस इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड? when we go on searching on the Google, when we visit websites, when we post some messages, when we like few messages, when we watch videos, all this information is collected and given to the company. Okay, so a huge amount of information is available to the company, and using this information number of companies have excelled. They have progressed a lot when compared to their competitors. So it is not the amount of data that is important, but what the organizations do with that data. त्यांना ते इन्फॉर्मेशन हे प्रोव्हाइड करतात, बरोबर आहे. प्रोव्हाइड केल्यानंतर ती कंपनी त्या डेटाचा कसं उपयोग करते ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. अँड दोज हू हॅव यूज दिस डेटा इफेक्टिव्हली, दे हॅव प्रोग्रेस्ड अ लॉट कम्पेअर्ड टू देअर कम्पिटिटर्स. ओके, दिस इज व्हेरी इझी. नाव आय विल गो फॉर द युजेस ऑफ बिग डेटा. ऑल ऑफ यू आर नोईंग दिस.
all of you are knowing. Uses of big data, first is location tracking. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, आजकाल आपण सर्वजणच काय करतो, तर ऑलमोस्ट ऑल ऑफ अस वी परचेस समथिंग ऑनलाईन. वी हॅव परचेस्ड or maybe we are purchasing, and future of course we will be purchasing online. And when we book particular item on the online, we can track it. Suppose you have purchased from XYZ company and it is located in Delhi, so after 1 or 2 days we can track it. We will come to know that at particular day where it is in the transit means transport, what is the location where it is there at present, that we can track it, so that we can see that whether it is good condition and how many days we can expect it. This everything can be done, that is called as an location tracking. So first use of the big data is location tracking. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS, GPS means global positioning system. Global positioning system. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion. Congestion means jam. Traffic jam होता है ना, congestion म्हणतो. So with geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route. Understanding accident prone areas, etc. Okay, so here the simple information has been given, which is very easy. Just I will make it clear. Okay. So all we are knowing, GPS, global positioning system and Google Maps. जेव्हा आपण आजकाल आपण कुठल्या प्रवासामध्ये जातो, आपल्याला रूट्स माहिती असायला पाहिजे, बरोबर आहे. समजा आपल्याला माहिती नसेल, एक्झॅक्टली माहीत नसेल, सो वी कॅन हॅव दी Google Maps also, and using the global positioning system, using Google Maps, what happens, we can have the start and the end point, that is the destination. आपल्याला कुठं जायचं आहे, सुरुवात कुठून करणार आणि कुठल्या गावाला कुठे जायचं आहे, तर आपल्याला ते गुगल मॅप्स थ्रू पण आपण आपलं रूट बघू शकतो आणि एक्झॅक्ट डेस्टिनेशनला आपण पोहोचू शकतो. वी कॅन रीच थ्रू डेस्टिनेशन युझिंग गुगल मॅप्स ऑल्सो अँड GPS ऑल्सो. With geographic positioning and radio frequency identification sensor, we get the real time data about traffic. आता एवढंच नाही, आपण जाऊ, आपण एक्झॅक्टली we will come to know what is the route, what is the best route for us to reach to the destination, but also it will tell us whether there is a traffic jam, okay, real time traffic, what is the best possible best route for reaching, कुठलं रूट बंद आहे का, कुठं वन वे रूट आहे का. सो दिस ऑल इन्फॉर्मेशन वी गेट अँड इट मेक्स आवर जर्नी easy to travel. Okay, you can plan your own route according to travel time and the transportation of goods. Correct. जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं GPS मधून किंवा गुगल मॅप्समधून, त्याच्यावरून आपल्याला कळतं की कुठल्या रूटवरती गर्दी जास्त आहे, ट्रॅफिक जास्त आहे, किंवा शॉर्ट रूट कुठलं आहे. बरं शॉर्ट असेल तर जास्त गर्दी असेल तर तिथं जाण्यात मी काही उपयोग नाही आहे. सो वी कॅन फाइंड आउट द बेस्ट पॉसिबल रूट अकॉर्डिंग टू आवर कन्व्हिनियन्स, इवन फॉर ट्रॅव्हलिंग, इवन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. If you ordered something online, you can track the location of goods in transit. Transit means transport. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistic companies to reduce risks in transport, improve speed and reliability in delivery. Logistic means what? Companies that transport goods. These are called as the logistic companies. Companies that transport goods are called as the logistic companies. So this is very simple explanation is there. First one was location tracking, location of goods, location or tracking of the best route. Second is understanding the weather patterns. हवामानाचा आढावा आपण म्हणतो. Okay, what we can forecast, we can predict to some extent that what will be the weather conditions in a day or two or even in a week. What will be the, whether it is going to rain heavily, whether it is going to be a strong gale. Gale means wind. So this all information about the weather we can get it, whether it is going to be too hot. All these things we can get by using the big data. Okay, understanding the weather patterns. There are weather sensors and satellites set up all around the globe.
सगळीकडे प्रत्येक देशामध्ये पूर्ण जगामध्ये जे आहे सॅटेलाईट सेटअप केलेले आहेत त्या त्या देशाने. कशासाठी? तर आपले वेदर जे आहे, हवामान जे आहे त्याच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी. युझिंग दॅट इन्फॉर्मेशन अबाउट द करंट सिच्युएशन they do the calculations and they predict what might be the weather or what may be the weather conditions in a upcoming days. There are weather sensors and satellites set up all around the globe. Huge amount of data is continuously being received from them. They help us to understand the weather and help in weather forecasting. Okay, weather forecasting. Weather patterns give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Weather pattern gives us warnings of the impending means about to happen, जे आता पुढं होऊ शकतं, घडू शकतं. तर हे वेदर पॅटर्न्स काय करतात, हे जे सॅटेलाइट्स आहेत ते आपला डेटा प्रोव्हाइड करतात आणि ते डेटा जे आपल्याला प्राप्त होतं, जे डेटा आपल्याला मिळतं त्याच्यावरून आपण पुढं काय घडू शकतं ह्याच्याबद्दल आपण माहिती गोळा करू शकतो आणि काही वॉर्निंग असेल तर ते पण इश्यू करू शकतो. सो वेदर पॅटर्न गिव्स अस वॉर्निंग्स ऑफ द impending मीन्स अबाउट टू हॅपन नॅचरल calamities, that is disasters like floods, earthquakes, tsunami, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. जेव्हा आपल्याला कळतं की बाबा नाही जोरात वादळ सुटणार आहे, जोरात पाऊस येणार आहे, तर हे गोष्टी जे आहेत ह्याला आपण ह्यांना तर थांबू शकत नाही, पण त्याच्याहून जे जीवितहानी होणार आहे किंवा जे नुकसान होणार आहे मालमत्तेचा किंवा जीवनाचा ते आपण कंट्रोल करू शकतो किंवा कमी करू शकतो, रिड्यूस करू शकतो. सो नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅक्ट देम, कॉम्बॅक्ट म्हणजे त्यांचा सामना करण्यासाठी, कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव नेक्स्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स. हेल्थकेअर इंडस्ट्री. हेल्थकेअर इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये पण ह्याचा खूप खूप उपयोग आहे. And we will see. Today we see that people have become health conscious. Of course we need to be health conscious. All of us should agree, and I think we all agree that we need to be health conscious. The smartwatches, other wearable health apps in our phone keep on collecting data. We can say that they are our own mini biomedical research devices. आजकालचे लोक आहेत ते हेल्थ कॉन्शियस आहेच आणि राहावंच लागतं कारण जीवनशैलीच तशी आहे. सो वी नीड टू बी हेल्थ कॉन्शियस. आपण जे स्मार्ट वॉचेस यूज करतो किंवा काही हेल्थ ॲप्स आहेत जे की आपल्या बॉडीचे फंक्शनिंग जे आहेत त्याच्यावरती ते निगराणी ठेवतात आणि आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. दे कीप ऑन कलेक्टिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम अस. स्मार्ट वॉचेसमध्ये आहे तुम्ही आज किती किलोमीटर चाललात, तुम्ही किती पळालात, तुमचे हार्टबीट्स काय आहेत, हे सगळे गोष्टी जे आहेत याची पूर्ण ट्रॅक हे आजकालचे गॅजेट्स आहेत ना, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, हे पूर्ण माहिती गोळा करत असतात. ओके, सो दीज आर ऑल्सो व्हेरी हेल्पफुल. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक्ड, एक्सेट्रा. आपण दररोज जे आपलं रुटीन आहे त्याच्यामध्ये आपण किती वॉकिंग करतो, आपले हार्टबीट्स काय आहेत, ते डिटेक्ट आवर हार्ट रेट, आपण किती तास झोपतो, हे सगळ्याची माहिती हे गॅजेट्स काय करतात तर गोळा करतात. ओके, नाव द अनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स मीन्स अंडरस्टँडिंग. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. बघा हे एवढी सोपी गोष्ट नव्हती. तुम्ही आज एक 10, 15, 20 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर विचार केला तर प्रत्येक माणसाचा तो किती पळाला, किती चालला, किती तास झोपला, त्याचा हार्ट रेट काय, हे इन्फॉर्मेशन एक कुठलं तर डिव्हाइस ठेवेल तर आपण कधीही याला ॲग्री केलं नसतो. बट नाव इंडिव्हिज्युअल पर्सन्स कॅन हॅव देअर ओन गॅजेट्स दॅट आर कीपिंग द ट्रॅक रेकॉर्ड और दे आर मॉनिटरिंग द हेल्थ ऑफ दॅट पर्सन. तर प्रत्येक ते जे इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते याच्यामध्ये डॉक्टरला समजा आपल्याला काही प्रॉब्लेम झालं किंवा प्रॉब्लेम व्हायची पण गरज नाही, आपण आपलं स्वतःबद्दल पण आपला डेटा आपण गोळा करून ठेवू शकतो. अँड दॅट मे बी युजफुल मे बी इन द फ्युचर समटाइम्स. सपोज वी आर नॉट फिलिंग वेल वॅन वी रीच द डॉक्टर कॅन गेट द इन्फॉर्मेशन ऑफ आवर हेल्थ for past 1 month or so or 3 months or so from that gadgets.
So it gives the individual feedback to each and every person. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24 into 7 can at home 24 into 7 monitoring can be provided to patients in hospitals too. 24 तास 24 into 7 means continuously monitoring can be done by these gadgets. इन हॉस्पिटल्स आपण हॉस्पिटलमध्ये बघतो बरेचसे असे इक्विपमेंट्स असतात, गॅजेट्स असतात की ते पेशंट्स असतात त्यांना ते अटॅच केलेले असतात अँड दे कंटिन्युअसली गिव्ह द फीडबॅक. म्हणजे तिथं डॉक्टरला वैयक्तिकरित्या हजर राहण्याची गरज नाही. नो नीड फॉर अ डॉक्टर टू कंटिन्युअसली बी साइड ऑफ द पेशंट. These gadgets provide the correct information, accurate information to the doctors or to the persons. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. Ailment means illness. Ailment means illness. So with the help of the big data, the doctors can have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. तुम्हाला जे काय आजार आहे किंवा एखादा ड्रगचं तुमच्यावर काय इफेक्ट आहे हे जुनं जे तुमच्याकडे हिस्ट्री असते त्याच्यामधून पण जाणून घेऊ शकलं असतं आणि देर इज नो अननेसेसरी गेसवर्क करण्याची गरज पडत नाही. एक गोळी देऊन बघायची, बघू याचं काय होतं, मग दुसरी गोळी देऊन बघू. बट नो, द गॅजेट्स आर हॅव्हिंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला कुठल्या गोळ्याची समजा ॲलर्जी जरी असेल किंवा चालत नसेल त्याचंही रेकॉर्ड ऑलरेडी त्या गॅजेट्समध्ये स्टोअर केलेलं असतं. डॉक्टर्स आर हॅव्हिंग दॅट इन्फॉर्मेशन. सो देर इज नो नीड ऑफ अननेसेसरी गेसवर्क्स. डॉक्टर्स आर हॅव्हिंग एक्झॅक्ट information about the patient and also the effect of the drug that will be on that patient. Past records of the patient can be maintained and better analysis of the health can be obtained. सांगितलं ना तुम्हाला, तुमचं जुनं जर काही ट्रॅक रेकॉर्ड आहे की बाबा अगोदर असं काय आजार झालं होतं तर काय औषध घेतलं होतं, ते औषध तुम्हाला लागू झालं होतं का, कुठल्या औषधात तुम्हाला त्रास झाला होता का. This all information, these all things can be examined by the doctor because the past records are available in those gadgets. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. Epidemics means what we can call as साथीचा रोग. साथीचा रोग बनतो आता जो कोरोना आहे, it is also an epidemic. Okay, so big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. जेव्हा उद्रेक होतो सगळीकडे, कोरोना, स्वाईन फ्लू झालं, मलेरिया झालं, डेंग्यू झालं, हे एपिडेमिक्स आहेत. तर बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज, आय एम डाऊन विथ फ्लू. आय एम डाऊन विथ फ्लू मीन्स आय एम सफरिंग. डाऊन मीन्स युअर सिक विथ इलनेस. इथं फ्लू झालेला आहे, आय एम डाऊन विथ फ्लू. जेव्हा तुम्ही कुठेतरी मेसेज पाठवता आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड. मॉनिटर मीन्स इट विल बी केप्ट ट्रॅक्ट ऑफ. And the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. कुठल्या त्या एरियामधला एक माणूस आहे, त्याने म्हटलं की अरे मला कोरोना झाला आहे, मला कोरोनासारखा सिम्टम दिसला, तर इमिडिएटली दॅट इज ट्रॅक्ट, दॅट इज मॉनिटर्ड अँड दॅट एरिया कॅन बी सील्ड. किंवा त्या एरियामध्ये काय प्रिकॉशन्स घेऊ शकतात की ज्यामुळे ते वाढू नये, पसरू नये, हे सगळे गोष्टी पण आपण कंट्रोल करू शकतो. So precautions can be taken so that the disease doesn't spread. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of the. आता आपण म्हणतो की आपण हे गॅजेट इन्स्टॉल केलं आहे, आपण कितीतरी गॅजेट इन्स्टॉल करतो, बरोबर आहे. ते तुमचे हार्टबीट्स चेक करतात, तुमचे ऑक्सिजन लेवल आहे का म्हणून दाखवतात, शुगरचं रिपोर्ट तुम्हाला देतात. बट व्हेन यू आर डुईंग ऑल दिस टेस्ट ऑन दिस गॅजेट्स, द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड बाय दॅट कंपनी हू हॅज प्रोड्यूस दॅट सॉफ्टवेअर अँड दॅट इज गिवन टू फार्मास्युटिकल कंपनी. म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीला कळतं की ह्या माणसाला समजा कशाचा त्रास आहे की ही इज हॅव्हिंग अ ट्रबल रिलेटेड टू हार्ट, ही इज हॅव्हिंग अ ट्रबल रिलेटेड टू किडनी, ही इज हॅव्हिंग अ ट्रबल रिलेटेड टू व्हॉट वी कॉल्ड वीकनेस. तर फार्मास्युटिकल कंपनीला हे पूर्ण डेटा देतात आणि ते फार्मास्युटिकल कंपनी तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या फेसबुक, तुमच्या व्हॉट्सअप किंवा तुम्ही जेव्हा जीमेलवरती तुम्हाला काय करतात तर त्यांच्या प्रोडक्टचे लिंक पाठवतात आणि सांगतात दिस इज गुड फॉर हार्ट, दिस इज गुड फॉर लिव्हर, दिस इज गुड टू बूस्ट युअर इम्युनिटी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कामाला येतं. तर असं हे तुम्हाला टार्गेट करतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. तुम्हाला आता सांगितलं ना, तुम्हाला जे काय त्रास आहे
तुम्ही काय करता, गॅजेट वगैरे वापरता, त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरता, तुमची माहिती तो गॅजेट दररोज गोळा करतो आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोर्ड असते. ती इन्फॉर्मेशन जाते फार्मास्युटिकल कंपनीला आणि फार्मास्युटिकल कंपनी तुम्हाला काय आजार आहे हे जाणून घेते आणि तुम्हाला त्याच्या रिलेटेड प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करायला सुरू करते. ओके, नाव नेक्स्ट इज बँकिंग अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. बरोबर आहे. आता जे इन्फॉर्मेशन सगळी आपल्या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असते. तुम्ही काहीही करा, तुम्ही बाजारामध्ये काय खरेदी करा, तुम्ही सोनं घ्या किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, बँकमध्ये FDs करताय, तर लोक कुठल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करताय, की लोक RD करतायत का FD करतायत का सोन्यामध्ये गुंतवणूक करतायत, किंवा लोकांचं कल कुठल्या गोष्टीकडे जास्त आहे. वेअर आर द पीपल इन्क्लाइंड, वेदर टू डिपॉझिट इन द बँक, to go for the long term investment, whether they are investment in the shares, whether they want to invest in some FDs. This all pattern is kept track of, and according to the need of the people, the finance companies also come with suitable plans. ते असे प्लॅन्स असतात की लोक त्याकडे जास्त अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. So big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trail, etc. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks. Brute force attacks म्हणजे काय, काही असे सायबर अटॅक्स होतात ज्याच्यामध्ये ते लोक काय करत असतात की तुम्ही पासवर्डचं कॉम्बिनेशन गेस करतात आणि फ्रॉड करतात. They continuously go on guessing the different types of combinations of the password so that they can hack your account. Okay, fraud करण्यासाठी करतात ते. So banking and finance sectors is using big data to predict and prevent सायबर क्राईम्स. सायबर क्राईम म्हणजे काय, जे बी सायबरवरती इंटरनेटवरती जे अचानक आपण कधी काय ऐकतो, कोणाचं माणसं बँकेमधले अचानक ATM मधले सगळे पैसे गायब झाले किंवा अकाउंटमधले पैसे अचानकच दुसऱ्याच्या याच्यामध्ये ट्रान्सफर झाले, हे सगळे जे फ्रॉड आहेत ना, तर याचे पण प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा ह्यांना थांबवण्याकरिता टू प्रिव्हेंट दिस the banking sectors are using. How? By the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. आता अगोदरचे जे डेटा अवेलेबल आहे तर कुठल्या प्रकारे फ्रॉड झालेले आहेत, कशा प्रकारे फ्रॉड झालेले आहेत, तर हे सगळे इन्फॉर्मेशन गोळा करतात आणि हे थांबू शकतात. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. Missed transactions means wrong transactions. कधी कधी चुकून आपण काय करतो की आपल्याला अकाउंट वगैरे आपण इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी मनी ट्रान्सफर करतोय आणि चुकून कुठलं तरी डिजिट अकाउंट नंबर चुकतो आणि दुसऱ्याच्या बँकेमध्ये ते चुकून काय होतं तर मनी ट्रान्सफर केलं जातं. ह्याला मिस ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो किंवा रॉंग ट्रान्झॅक्शन्स. सो बिग डाटा ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग दीज wrong transaction, that is mistransaction, and failures in net banking. Sometimes it happens that we are transferring money online, we are purchasing something online, so money is deducted from our bank, but it is not been deposited into the destination customer's account. म्हणजे काहीतरी आपण ऑनलाईन खरेदी करतोय किंवा मोबाईल रिचार्ज करतो, मोबाईल रिचार्ज करताना बँकेमधून पैसे तर कट झाले पण मोबाईल रिचार्ज झाला नाही. तर ह्याला internet, because of the net failures, these are problems occurring because of the net failures, so these are also settled. It can even predict possible spikes on servers. Spikes means sudden increase. अचानक सर्व्हरवरती लोड येतं त्याला स्पाइक्स म्हणतो, सडन इन्क्रीज. It can also predict possible sudden increase in the load on the servers so that banks can manage transactions accordingly. कधी कधी काय होतं ते सर्व्हरती खूप लोड पडतं, तर ॲट अ टाइम किती ट्रान्झॅक्शन अलाउड केलं पाहिजे ह्याच्यावरती ते काय करू शकतात तर कंट्रोल करू शकतात. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन इज यूजिंग बिग डाटा to monitor financial markets of possible illegal trades and suspicious activities. Security Exchange Commission, many times we are seeing that
few peoples are carrying out wrong transactions, illegal transactions. आपण हवाला प्रकरण वगैरे म्हणतो, याच्यामध्ये की काहीतरी कंपनीच्या नावाने लोकांची उगा पैशाची देवणघेवण होते. लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रुपीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन अकाउंट टू अनदर, बट दोज आर इल्लीगल. सो दीज थिंग्स ऑल्सो कॅन बी kept tracked of, and this is done by the Security Exchange Commission. The Security Exchange Commission, that is SEC, is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. तर हे जे फ्रॉड्स असतात, मोठे मोठे कंपनीच्या नावावरती देवणघेवण करतात, आणि इन रियालिटी इट इज नॉट देअर, दे आर जस्ट एक्सचेंजिंग द अमाऊंट. तर हे जे आहेत हे सगळं कोण ट्रॅक करतं? SEC ट्रॅक करतं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज अ एरिया, शेअर मार्केट रिलेटेड आहे हे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज एन एरिया वेअर बिग डाटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. Here big data algorithms, these are the computer programs. Here the big data algorithms are used to make trading decisions. Today the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decision in split seconds. तर आज काय आहे? शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये काही असे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत जिथं अल्गोरिदमचा उल्लेख केलेला आहे की ते सॉफ्टवेअरचा यूज करून ते सॉफ्टवेअर तुम्हाला सांगतं की तुम्ही आता हे शेअर्स विकत घेऊ शकता, ह्याचे वाढणार आहेत. ते दॅट सॉफ्टवेअर इटसेल्फ डज द ॲनालिसिस की कुठल्या कंपनीचे शेअर्स वाढतील, कुठल्या कंपनीचे शेअर्स कमी होतील, तर तुम्ही शेअर्स विकू शकता, घेऊ शकता. तर ह्याचं ते आपल्याला काय करतात? मार्गदर्शन करतात. हू डज इज? द सॉफ्टवेअर डज इज. सो मेजॉरिटी ऑफ द इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डाटा अल्गोरिथम. तर तुम्ही काय बाय करायचं, सेल करायचं, तर तुम्ही तर निर्णय घेऊ शकता, पण तुम्हाला हेल्प कोणी करतं? तर हे सॉफ्टवेअर्स हेल्प करतात. फिफ्थ इज स्पोर्ट्स. द यूज ऑफ बिग डाटा इज इन स्पोर्ट्स. Everybody knows this. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. Permutations means number of possible arrangements in a set. Permutations means number of possible arrangements in a set. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations. हे permutations combinations आपल्याला दाखवले जातात आणि statistical analysis दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर, फॉर एक्झाम्पल it is told that when India wins a toss, what is the percentage chance of winning the match? Or in the first 5 overs, if it doesn't lose any wicket, then what are the winning percentage? Or in 15 overs, how many runs is scored? Or if Rohit Sharma doesn't get out, or it is also said that if Rohit Sharma stays after 30 over, what is the winning percentage of India? सेकंड बॅटिंग केलं तर काय चान्स? हे आता हे सगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला दाखवलं. हे कशामुळे दाखवलं जातं? कारण हे सगळं डेटा ऑलरेडी स्टोर्ड आहे. द प्रिव्हियस मॅच डेटा इज स्टोर्ड, अँड फ्रॉम दोज मॅचेस, फ्रॉम दोज इन्फॉर्मेशन, दॅट इन्फॉर्मेशन they present as the different combinations. Okay, a gigantic data has been created. Gigantic means huge. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. तर हे इन्फॉर्मेशन कुठून मिळतं की इंडिया असं की टॉस जिंकलं तर असं होईल, 30 ओव्हरमध्ये 4 विकेट गेले असतील तर एवढे रन्स होतात. ही इन्फॉर्मेशन कसं आहे? तर ऑलरेडी जे पूर्वी मॅचेस झालेले आहेत त्यांचं इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे. द डाटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन्स टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. एक स्पोर्ट्स पर्सन जे आहे कुठलंही असू दे, नॉट ओनली क्रिकेट, मे बी हॉकी, मे बी अ बॉक्सर, एनिथिंग, एनी स्पोर्ट्स पर्सन can get information, can have the information of himself as well as the opponent. It has tremendously helped in improving individual as well as team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. Close quarters means very closely. आजकाल जे फॉर एक्झाम्पल मशीनमधून बॉल फेकलं जातं आणि प्रॅक्टिस केली जाते बॅट्समनद्वारे,
तर तिथं त्या बॉलमध्ये पण काही सेन्सर्स असतात किंवा त्या जो कॅमेरा आहे समोर जो बॉल फेकणारी मशीन आहे त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात. त्याच्यावरून कळतं की बाबा बॅट्समन खेळताना करताना त्याची काय चूक होत आहे, कुठली चूक होत आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. दिस ऑल इन्फॉर्मेशन कॅन बी प्रोव्हाइडेड बिकॉज ऑफ द सेन्सर्स दॅट आर अटॅच टू द स्पोर्ट्स इक्विपमेंट. The sensor help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. बारीक निरीक्षण आपण करू शकतो प्रत्येक व्यक्तीचं आणि इवन ऑफ द वेदर पॅटर्न्स, फील्ड कंडिशन्स. Advertising, no need to tell. Sixth is the use of big data is advertising. Advertisers are one of the biggest players in big data. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user's behavior and transaction. तुम्ही जेव्हा पण गुगल यूज करता, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम काही तुम्ही यूज करता तर तुमचे जे काय तुम्ही करत असतात त्या ॲक्टिव्हिटीचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवलं जात असतं. These internet giants provides a great deal of data about people to the advertiser so that they can run targeted campaigns. आता तुम्ही बघा, तुम्ही कितीदा तरी काय तुम्ही फेसबुकवर ओपन करता अचानकच तुमच्यासमोर काय येतं तर कॉलेज बॅग्स, लॅपटॉप बॅग्स और टी शर्ट्सची ॲड येते किंवा अचानक मोबाईलची ॲड येते. तर हे असंच येत नसते. तुम्ही अगोदर काहीतरी ते मोबाईलबद्दल किंवा कॉलेज बॅगबद्दल किंवा टी शर्ट्सबद्दल, कपड्यांबद्दल कुठंतरी तुम्ही सर्चिंग केलेलं असतं आणि त्याचं ट्रॅक ठेवलेलं असतं. त्यानंतर तुम्ही जेव्हा पण फेसबुक वगैरे ओपन करता तर तुम्हाला अचानक त्याची ॲड दिसते. सो दीज इंटरनेट जायंट्स हू प्रोव्हाइड्स दिस फेसबुक, गुगल, ट्विटर, वॉट एव्हर ऑनलाईन वेबसाईट्स आर देअर, दीज प्रोव्हाइड दी इन्फॉर्मेशन. ओके, कोणाला प्रोव्हाइड करतात? ते कंपनीजला ते प्रोव्हाइड करतात. समजा तुम्ही इकडलं मोबाईलचं सर्च केलं आहे तर हे समजा तुम्ही मोबाईल सर्च केलं गुगलवरती, तर त्याला सर्च केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि सगळ्या मोबाईल कंपन्याला ती इन्फॉर्मेशन दिली जाते. ते मोबाईल कंपनी त्यांच्या मोबाईल प्रोडक्टची तुम्ही जेव्हा फेसबुक वगैरे ओपन करता तर त्याची इनडायरेक्टली ॲड करत असतात. सो दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड्स अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. एक फेसबुकचं उदाहरण घेऊयात. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. आता समजा तुम्ही गुगलवरती काहीतरी सर्च केलं आहे, काहीतरी तुम्ही बाईंग केलं आहे, ॲमेझॉनवरती काही तुम्ही परचेस केलं आहे किंवा वेबसाईट्सला, बऱ्याचशा वेबसाईटला तुम्ही विजिट्स केलात, तुमचे इंटरेस्ट आहेत, इंटरेस्ट काही असू शकतं तुमचं, मे बी ट्रॅव्हलिंग or interest may be scuba diving, or your maybe interest you are showing about the sports, maybe you are looking out for the jobs, demographics and what not. Demographics means related to particular people in particular area. खेडेगावामध्ये वेगळ्या इंटरेस्ट आणि वेगळ्या प्रकारचे लोक राहत असतात, सिटीमध्ये वेगळे राहत असतात, मेट्रो सिटीजमध्ये वेगळे राहत असतात. सो डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ पीपल्स द advertisements are targeted. That is a demographics. Different types of peoples. ओके, तर तुम्ही जॉबसाठी सर्च करत असाल, तुम्ही वेबसाईटला व्हिजिट केलं आहे, तुमचे जे इंटरेस्ट आहे त्याबद्दल तुम्ही सर्च करत असाल तर बरोबर त्याचीच ॲड जे काय होतं फेसबुकवरती तुम्हाला हे लोक तुम्हाला टार्गेट करतात. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डाटा ॲनालिसिस टेक्निक्स. सो हे पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे फेसबुक गोळा करतो. तर फेसबुकवरती तुमची ॲड पण होऊ शकते आणि तुम्ही ज्याला क्लिक करता, समजा तुम्हाला कुठल्या तरी एक मोबाईलची तुम्ही सर्च केला होता, ते मोबाईलची ॲड अचानक फेसबुकवर आहे, तिथं आल्यानंतर तुम्ही परत त्याला क्लिक केलात की इमिडिएटली दॅट कंपनी इज इंटिमेटेड अँड दॅट कंपनी अगेन्स्ट रिटार्गेट्स यू. All this data is collected by Facebook algorithm using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. जसं फेसबुकवरती कस्टमरला टार्गेट केलं जातं, सेम थिंग goes for the Google. Suppose when you are searching for something on the Google, काही साईट्स ओपन होतात, आपल्याला आपण काम एक वेगळंच करत असतो, आपण तिथं क्लिक करत जातो, तर तुम्ही कुठं कुठं क्लिक करता ह्याचं ट्रॅक केलं जातं आणि त्याच्या रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट्स जे आहेत ते तुमच्या फेसबुकवर येतात. म्हणजे तुम्ही पर्पजली त्या ॲडव्हर्टाईजला क्लिक केलेलं नाही आहेत,
सहज तुमच्यासमोर जे तुम्ही क्लिक्स करत जाता, सो डिपेंडिंग अपॉन द क्लिक्स द ॲडव्हर्टायझर टार्गेट यू, और मे बी समटाइम्स हॅपन द ॲडव्हर्टायझर टार्गेट्स इट पर्पजली फॉर द पर्टिक्युलर, कुठल्या तरी कंपनीचा एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, त्याला त्याची ॲड करायची आहे, तर ते पण ते तुमच्या फेसबुकवरती किंवा तुमच्या जीमेलवरती वगैरे त्याची ॲड पाठवतात आणि तुम्ही त्याला क्लिक केलं की त्यांच्या लक्षात येतं की यस ही इज इंटरेस्टेड इन इट. सो हे दोन आहेत, एक तर क्लिकवरती किंवा स्पेशल एका प्रोडक्टचं ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, the same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a camp for leads, when you create a campaign for leads means when you advertise for a particular product, then you will get a different results. All this is made possible using big data. एंटरटेनमेंट अँड मीडिया, एव्हरीबडी नोज. तुम्ही सिरियल बघा, तुम्ही पिक्चर बघा, काही बघा, तर हे कशामुळे आहे, तर हे सगळ्याच्यामध्ये ब्रेक असतं, ब्रेकमध्ये ॲड असतात. आता ॲड असंच नसतात, दिस ॲड्स ऑल्सो डिपेंड्स अपॉन व्हॉट टाईप ऑफ सिरियल इट इज, व्हॉट टाईप ऑफ पीपल्स आर वॉचिंग इट, अँड अकॉर्डिंग टू दोज टाईप ऑफ पीपल द ॲडव्हर्टाइजमेंट is shown. For example, suppose this serial is a comedy serial, it is family serial, कुठलेही तुमची ॲड वगैरे दाखवू शकता जेणेकरून सगळ्याच लोकांना बघता येऊ शकते. अँड सपोज इट इज अ कार्टून सिरियल और मे बी वॉट वी कॉल्ड ॲज अ लहान मुलांची सिरियल असेल, आपण बालवीर वगैरे म्हणू शकतो, तर तिथं बोरमिटाची वगैरे लहान मुलांची ॲड जास्त दाखवले जातात. म्हणजे कुठल्या प्रकारचे व्ह्युअर्स आहेत त्या हिशोबाने ॲड्स टार्गेट केले जातात. सो एंटरटेनमेंट अँड मीडिया, 7th point. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. म्हटलं ना तुम्हाला, राईट कंटेंट. लहान मुलं बघतायत आणि तुम्ही कुठली तरी दुसरीच मोठं साड्यांची ॲड दाखवताय तर काय उपयोग नाही आहे. लहान मुलं बघतायत तर चॉकलेट्सची ॲड दाखवणार किंवा सायकलची ॲड दाखवतील. ओके, सो दिस इज वॉट टार्गेटिंग पीपल विथ राईट कंटेंट ॲट राईट टाईम. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendation. आता ऑनलाईन म्हणजे काय, आजकाल हे जे ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, इथं ऑनलाईनवरती पण आपल्याला काय सगळे सिरियल्स, फिल्म्स बघायला मिळतात. तर तुम्ही अगोदर जे तुम्ही पास्ट व्ह्यूज केलेले आहेत, बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, बरेचसे लोक जे ऑनलाईनमध्ये काय सर्चिंग करतात, क्लिक्स करतात, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि ऑनलाईन बघताना त्या प्रकारचे ॲड्स, त्याच्यावर बेस्ड ॲड्स दाखवले जातात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स, यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. रेव्हेन्यूज म्हणजे इन्कम. त्याच्यामुळे नेटफ्लिक्स, यूट्यूब, ॲमेझॉनवरती जे ब्रेक्समध्ये ॲड दाखवले जातात, तर जास्तीत जास्त यांच्याकडून इन्कम मिळवण्याकरिता याचा उपयोग केला जातं. कसं, तर लोकांना कुठली ॲड बघायला आवडेल, आणि हे कशावरून कळतं, your previous information. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. Segment means divided. Now even television broadcasters are looking to divide their viewers. Segments mean to divide their viewers database and show different advertisements and shows accordingly. शो दाखवण्याचं पण टायमिंग फिक्स असतं. लहान मुलांचा शो असेल तर शक्यतो संध्याकाळी 6 ते 8:30, 9च्या दरम्यान हे शोज दाखवले जातात, जेणेकरून ते मुलं ते बघतील आणि नंतर दे कॅन गो टू स्लीप. सो दिस टाइम स्लॉट इज ऑल्सो फिक्स्ड. व्हॉट सिरियल्स टू शो ॲट व्हॉट टाईम अँड व्हॉट ॲडव्हर्टाइजमेंट टू शो ड्युरिंग दोज सिरियल्स. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. नाउ अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट इज education industry. Big data has affected our education industries very positively. Big data has inundated the education industries. Big data has inundated the education industry. Inundated means flooded. Flooded. Big data has flooded the education industry. म्हणजे खूप मोठं इम्पॅक्ट आहे बिग डाटाचं एज्युकेशन इंडस्ट्रीवरती. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप्स अँड बाउंड्स. लीप्स अँड बाउंड मीन्स इट हॅज ट्रान्सफॉर्ड इट टू अ ग्रेट हाईट. गरुड झेप आपण म्हणू शकतो ह्याला. इट हॅज ट्रान्सफॉर्ड इट इन लीप्स अँड बाउंड, दॅट इज इट हॅज ट्रान्सफॉर्ड इट इन टू अ ग्रेट हाईट. एज्युकेशन इंडस्ट्रीज हॅज attained a very great height because of this big data. That is what they want to say. Now we have information about the students, their study patterns,
and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आता काय म्हणताय, द नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट. आता जे सध्याला जे आहे नाव द स्कूल्स दे आर कीपिंग द कम्प्युटराइज्ड रेकॉर्ड ऑफ ऑल द स्टुडंट्स and even their behaviors also. So looking at their behavior, their understanding, the teacher can have a separate, what we call, not a separate, a different type of planning so that a student can excel in study. तर तो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये काय थोडंसं तो कुठल्या विषयामध्ये कच्चा आहे किंवा त्याला ते विषयामध्ये अभ्यास करताना कुठल्या अडचणी येतात ह्याचं रेकॉर्ड ठेवून त्याच्या हिशोबाने एक वेगळी पद्धत अवलंबली जाऊ शकते टीचर्सकडून आणि त्या स्टुडंटमध्ये सुधारणा घडवून आणली जाऊ शकते. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट, मीन्स अंडरस्टँडिंग. कॉम्प्रिहेन्शन मीन्स अंडरस्टँडिंग. Every student's understanding level is different. The course material can now be designed catering to different requirements of the students. तर वेगवेगळे स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, अभ्यासाची पद्धत वेगळी आहे, अंडरस्टँडिंग लेवल वेगळे आहे. तर त्यांच्या हिशोबाने त्यांच्यासाठी एक वेगळं प्लॅन तयार करू शकतात टीचर्स आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतात. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. There means students. Big data makes it convenient to understand the students' choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have access to the results. तर विद्यार्थ्यांना कशामध्ये रुची आहे, where they are interest, what are their difficulties, त्यांना कुठल्या सब्जेक्ट्समध्ये कुठल्या पॉईंट, त्या सब्जेक्टमधले कुठल्या पॉईंट्समध्ये डिफिकल्टी आहे याचं पण ट्रॅक आपण ठेवू शकतो. Even we are also able to get information regarding various courses and their specialties. विविध प्रकारचे कोर्सेसबद्दल आपल्याला माहिती मिळते, स्पेशल कोर्सेसबद्दल आपल्याला माहिती मिळते. वी कॅन ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. कम्प्युटराइज्ड रिझल्ट असतात CBSE स्कूल्समध्ये वगैरे. जे CCA आहे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, मीन्स वॉट, ती फक्त मार्क्सला महत्त्व न देता त्या स्टुडंटचं ओव्हरऑल जे काय म्हणतो आपण त्याला डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दल पूर्ण रेकॉर्ड ठेवलं जातं. अँड वेन द रिझल्ट इज प्रोड्यूस्ड वी कॅन अंडरस्टँड द स्टुडंट स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तर हे रिझल्ट घेऊन आपल्याला स्टुडंटबद्दल पण बरीचशी माहिती मिळते, कारण बरेचसे दुसरे ॲट्रिब्यूट्स म्हणजे जे ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट्समध्ये ते पण इन्क्लूड केले जातात. मग हे रिझल्ट बघितल्यानंतर काय होतं, फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. गॉड मीन्स जज, गॉज मीन्स जज. So when we see the result, which is not only marks but also the other points are also recorded in those results, using those results we can judge that is gauge, we can judge the progress of the students, understand its strengths and weaknesses. तर हे बिग डाटामुळे हे पॉसिबल झालेलं आहे, कारण बिग डाटामध्ये स्टुडंटची 1ली ते 10वी किंवा 5वी ते 10वी जे इन्फॉर्मेशन आहे ते फक्त मार्क्स नाही तर त्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी झालेली आहे, व्हॉट आर हिज वीक्स अँड स्ट्रेंथनेस, एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. So we can judge the progress of the students. And then what happens, this will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. तर त्याची जे मेंटल ॲबिलिटीज आहे, फिजिकल ॲबिलिटीज आहे, हे आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतात. त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेस काय आहे, आणि हे रिझल्ट बघितल्यानंतर आपल्याला काय होतं, वी कॅन गाईड हिम फॉर विच कोर्स ही कॅन गो ऑर फॉर विच हायर स्टडीज ही कॅन ऑप्ट फॉर. ओके, अँड व्हॉट इज द बेस्ट साईड फॉर हिज करिअर. उगाच मी डॉक्टर बनणार, मी इंजिनियर बनणार असं म्हणून होत नसतं. ओके, so what, looking at the result and abilities, we can guide him that what is the best possible course for him that can give him the best possible career or best possible job for him. हे पण आपण त्यांना सांगू शकतो. Depth study of all these would definitely give new insights into the education industries and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. तो हे जे पूर्ण इन्फॉर्मेशन जर मिळाली, जे की मिळत आहेच, तर ह्याच्यामुळे काय होणार, तर ओव्हरऑल प्रोग्रेस होणार आहे. फक्त विद्यार्थ्यांचंच नाही, तर इवन द इन्स्टिट्यूट, द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स विल ऑल्सो डेव्हलप इन टू लीप्स अँड बाउंड्स. they can improve themselves. The educational institutes can also improve itself. This would in general enhance progress of all students. Educational institutes जर effective झाले, त्यांचं वर्किंग कॅपॅसिटी वाढली
किंवा they are giving their best, then automatically it is going to have a positive effect for the students. It is going to enhance the progress of all the students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. One size fits all means suitable for all, सुटेबल फॉर यूज्ड इन ऑल सर्कमस्टन्सेस. म्हणजे काय, पूर्वीचं एज्युकेशन पद्धत कशी होती की हे बुक आहे, हे असं आहे, हे प्रश्न उत्तर असे सगळ्यांना एकसारखंच. पण आता नाही आहे. वी कॅन हॅव अ सेपरेट कोर्सेस डिझाईन अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द स्टुडंट्स. वी आर हॅव्हिंग द CCA, द कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, वेट नॉट ओनली मार्क्स बट स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑल्सो रेकॉर्डेड. ओके, तर हे काय आलेलं आहे की जुनी पद्धत जी आहे वन साईज फिट्स फॉर ऑल, जुनी पद्धत होती की सगळ्यांना एकच कोर्स. तर हे जे पिटफॉल आहे, म्हणजे हे जे रिस्क आहे, पिटफॉल म्हणजे हे त्याचं ड्रॉबॅक आहे. जे एज्युकेशन इंडस्ट्रीचं ड्रॉबॅक होतं, पिटफॉल मीन्स ड्रॉबॅक. व्हॉट वॉज द ड्रॉबॅक? वन साईज फिट्स ऑल. म्हणजे काय, सगळ्यांसाठी एकच अभ्यासक्रम, ह्याच्यातून आपण बाहेर आलेलो आहोत. हे समजून घ्या. ओके, कारण इथं लेफ्ट हँड साईडला दिलेलं आहे बघा, डिस्कस अ सोल्युशन प्रोव्हाइडेड बाय बिग डाटा. तर इथं काय, Big data has provided a solution to one of the biggest pitfall in the education industries, that is one size fits all. तर हे जे वन साईज फिट्स ऑल संकल्पना आता नाही आहे, तर वेगळ्या प्रकारे विविध कोर्सेसचं आपण स्पेशल डिझायनिंग करू शकतो अकॉर्डिंग टू द स्टुडंट्स. हे जे जुनं जे पिटफॉल होतं, ड्रॉबॅक होतं वन साईज फिट्स ऑल, याच्यातून आपण बाहेर आलेलो आहे. कशामुळं? तर बिग डाटामुळं. ओके, आणि इथं आपल्याला जे इथं दिलेलं आहे, डिस्कस अ सोल्युशन प्रोव्हाइडेड बाय बिग डाटा. तर इथं आपल्याला what we have to write that big data has provided a solution to one of the biggest pitfall in education industry, that is one size fits all. आणि ह्याचं आपल्याला पुढं कंटिन्यू काय करायचं आहे, तर इथं बघा, इथं आपल्याला हे द्यावं लागेल, that big data has inundated means flooded the education industries. It has transformed in leaps and bounds, that is it has reached to great heights. Now we have information about the student, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual students. Every student's comprehension level is different. तर हे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. का? कारण वन साईज फिट्स ऑल ह्या संकल्पनेतून आपण बाहेर आलो आहोत. कसं आलेलो आहोत, तर हे पॅरेग्राफ पण आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. हे त्याचं आन्सर झालं. नाव वी कम टू द लास्ट, दॅट इज द पॅरेग्राफ. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena. Phenomena म्हणजे facts or events. It is called as a geographical event, geographical phenomena. So it is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hands. What is genie? Big data. तो म्हणताय हे बिग डाटा एक जिनीसारखं आहे. जिनी म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला, मॅजिकल पॉवर असलेली एक व्यक्ती. इट इज अ जिनी इन आवर हँड. जिनी मीन्स वॉट, वी कॅन कॉल्ड ॲज अ स्पिरिट विथ मॅजिकल पॉवर, वन दॅट लिव्ज इन बॉटल ऑर लॅम्प्स. एखादा बॉटल किंवा दिवा असतो, त्याच्यामध्ये तो जी जादू शक्ती राहत असते, त्याला आपण घासले की जादू शक्ती बाहेर येते आणि आपल्याला जे काय हवं ते सगळं मिळू शकतं. तर हे बिग डेटा पण काय आहे, यांचं म्हणणं आहे की बिग डेटा इज लाईक अ जिनी इन आवर हँड्स. इट इज लाईक अ मॅजिकल पॉवर इन आवर हँड्स. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज. ऑप्टिमम मीन्स मॅक्झिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. Okay, so big data is very much useful to us, so we should know it. It is useful in location tracking, understanding weather pattern, healthcare industries. It is useful in banking, finance and trading. It is also useful in sports, advertisement, entertainment, media, and of course in education industries. So big data is very important, and through this lesson we had the big insight, that is a big understanding about the big data. So next time we will see a poem. All of you have a good day.